हे मोर्चे काढून हे नाटक करून शासन काम करत नाहीये आणि इथला प्रशासकही काम करत नाहीये, अधिकारी काम करत नाही। त्यांना विचारण्याच्या ऐवजी लोकांसमोर जेवायला पाणी नाही, संडासाला पाणी नाही, धुवायला पाणी नाही। अरे पाणी द्यायची जबाबदारी शासनाची आहे ना। आम्ही आज 10 MLD ची फाईल तयार करून किती महिने झाले? माजी उपमुख्यमंत्री ठाण्यातले तयार नसलेल्या मेट्रोसाठी दोघही आले। ती काय मेट्रो काय हवेतनं जाणार होती का खड्ड्यात पडणार होती? 2027-28 पर्यंत मेट्रो सुरूच होत नाही। म्हणजे निवडणुकीसाठी किती नाटकं करायची आहेत तुम्हाला? आपण ज्या मूलभूत गरजा आहेत, वॉटर, गटर आणि मीटर, त्याच्याकडे लक्ष द्या ना महानगरपालिकेने। आणि का पहिल्यांदा येतोय का आम्ही ठाणे महानगरपालिकेत? दर 15 दिवसांनी पाण्यासाठी आम्ही कमिशनरला भेटतोय। आज आम्ही सांगून जातोय सणासुदीचे दिवस आहेत, आम्हाला कोणाचे सण खराब करायचे नाहीयेत। जर दसऱ्याच्या आत हा प्रश्न मिटला नाही कळवा आणि मुंबऱ्याचा, तर आम्हाला महानगरपालिकेचे आयुक्त श्री सौरव राव यांच्या केबिनमध्ये जाऊन आंदोलन करावं लागेल। आमच्या आक्रमकतेची परीक्षा बघू नका, मग आम्ही कोणालाच सोडणार नाही। तुम्ही धरण मान्य केलं होतं, धरणाचं 2002 ला धरण मान्य केलेलं। हे नतद्रष्ट जे होते ना इथले सत्ताधारी, त्यांनी केवळ पैशाच्या लोभापायी तो धरण नाकारलं, केवळ पैशाच्या लोभापायी। नाही तर आज अख्खं ठाणं सुजलाम सुफलाम झालं असतं। सुजलाम सुफलाम हे मेट्रोचं सांगतात, महाविकास आघाडीने काम केलं नाही। कोविड असताना कोणी काम केलं? आणि तेव्हाही नगरविकास मंत्री तर एकनाथ शिंदे साहेबच होते। कोणावरती बोट ठेवतात तुम्ही? आणि आता कुठल्या म्हटल्या मेट्रोचं काम झालंय? उगाच काहीतरी निवडणुकीसाठी डब्बे चालवायचे, नशीब रश्शीनी ओढून डब्बे पुढे नाही नेले। धरण कसले येते? यांना काहीच करायचं नाही, यांना लक्षच द्यायचं नाही आहे। कारण का यांना मतं अशीच मिळतात लोकांना धर्माच्या नावाखाली। घोडबंदर रोडला पाणी आहे, करोडो रुपयाच्या टँकरचे पैसे भरले जातात घोडबंदर रोडवरनं। मग पाणी कुठे? फक्त नौपाड्यापुरतं ठाणं आहे का? मर्यादित आहे का? की नौपाड्याला पाणी दिलं, एका उच्चभ्रू समाजाला पाणी मिळालं की झालं? गरीब यांच्यासारखे बिचारे दीन दुबळे, दलित, शोषित, मागासवर्गीय, अल्पसंख्याक यांनी मरा। सर मुसळधार पाऊस पडतोय, नदी नाले सगळे नदी नाले वाहत आहेत, पण ठाण्यात पाणी नाही। सर आयुक्तांशी बोलणं झालं, काय बोलले ते? आयुक्तांशी बोलणं झालं, आयुक्त म्हणाले येतो, बघतो, अधिकाऱ्यांना सांगतो, याच्यावरती काही होतच नाही। अरे पण तुमचं स्वतंत्र पाणी योजनाच नाही ना। मग ठाणे महानगरपालिका एकच दरिद्री महापालिका आहे की जिचं स्वतंत्र पाणी व्यवस्थेचं काही प्लॅनच नाही। दुसऱ्याच्या घरावरती अवलंबून असलेलं शेजारचं घर, म्हणजे मी शेजारच्या घरावर अवलंबून आहे, तर माझ्या घरचे जेवण मला काय पुरणार आहे? मला शेजारच्याकडे भीकच मागायची आहे। ठाणे महानगरपालिका कटोरी घेऊन फिरतच असते, पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या। कधी MIDC कडे जाते, कधी इरिगेशन कडे जाते, कधी स्टेमकडे जाते, कधी याच्याकडे जाते, कधी लक्षच दिलेलं नाही कधी ठाणे महानगरपालिकेने। कॉन्क्रिटीकरणाच्या रस्त्यामध्ये 20-40% पैसे मिळतात म्हणून कॉन्क्रिटीकरणाच्या रस्त्यावरती करोडो रुपये गेले आमचे, पण आम्ही एक धरण बांधू शकलो। आज जागोजागी कचरा पडलाय। ठाणे महानगरपालिकाची क्षेपणभूमी नाही, डम्पिंग ग्राउंड नाही ठाणे महानगरपालिकेला। वाईट अवस्था आहे। आज ट्रॅफिक 3-3 तास एकेका जागी उभा राहावं लागतं। आता विनोद पवार आलेत, विनोद पवार मी आधीच वॉर्निंग देऊन जातो, आधीच वॉर्निंग देतोय, सणासुदीचे दिवस आहोत म्हणून आम्ही शांत आहोत। उद्या अशी वेळ नाही येऊ की माझ्याच हाताने मी कुठल्या अधिकाऱ्याला काळं फासीन। हे अति व्हायला लागलंय। 5000 रुपयाचा एक पंप खराब झालाय, तो पांडे 6 दिवसापासून सांगतो बदलतो। अरे 5000 रुपये मी त्याला स्वतः सांगितलं, मी पैसे देतो, कुलकर्णी बरोबर आहे, हा तुमचा अधिकारी साक्षीदार आहे। काय चालू आहे? कल्याण फाट्याला वॉल ऑपरेट करतात, वॉल ऑपरेट केल्याने ह्यांचं पाणी बंद होतं। किती वाजता? आणि सगळे दलित आहेत। 2 वाजता लगेच पाणी जातं। एक मिनिट ताई, हे सगळे दलित शोषित आहेत।
मागासवर्गीय आहेत, मुद्दामून यांना पाणी द्यायचं नाही. तुम्ही नौपाड्याला द्याल का असं, अशी हे कराल नौपाड्यामध्ये 5 दिवस पाणी नाही, नौपाड्यात जगू देतील का तुम्हाला? हे बिचारे गरीब आहेत, काही करू शकत नाहीत, त्यांना पाणी नाही. नौपाड्यामध्ये धो वात आहे, 24 तास पाणी. काय गरिबांनी जगायचं नाही काय? हे बरोबर नाही. मी तुम्हाला सांगतो, आम्ही दसऱ्यापर्यंत वाट बघू, नाही तर रावणाचं धन आम्हाला या महापालिकेत करावं लागेल. उद्या आयुक्तांच्या केबिनमध्ये जाऊन आम्ही गोंधळ घातला तर आम्हाला दोषी ठरवू नका. सर, धाराशिवमध्ये पूरस्थिती आहे आणि त्या ठिकाणी आता उपमुख्यमंत्री आणि धाराशिवचे पालकमंत्री हे तिथे पाहणी दौऱ्यासाठी गेलेले आहेत. तिकडची मदत की तिकडचे गावकरी घेत नाही. असं पूर येऊन 4 दिवस झाले, तुम्ही मुंबईत फिरताय. जागच्या जागी जायला पाहिजे ना. सरकार कशासाठी आहे? आज ठाण्यामध्ये सरकारमध्ये सामील असलेले लोक मोर्चा काढतायत. कशाला नाटकं करताय? सरकार तुमचं आहे ना. मुख्यमंत्र्याला सांगा ना की ठाण्याच्या पाणी प्रश्नासंबंधी बैठक बोलवा म्हणून ताबडतोब. मूर्ख समजतं का लोकांना? जी मेट्रो 29 पर्यंत 28-29 पर्यंत सुरूच होणार नाही, त्याची ट्रायल रन. अशा ट्रायल रन वरती तुम्ही फक्त इलेक्शनसाठी नाटकं करता का? मग इलेक्शनसाठी एक नारळ घ्या आणि कुठेतरी सांगा आम्ही ते धरण बांधणार आहोत आणि फोडून टाका नारळ. सदा सरवणकर म्हणतात आमदार होतो तेव्हा 2 कोटी मिळायचे, आता 20 कोटी मिळतात. नशीबवान आहेत. नगरसेवकांना 5 कोटी मिळत आहेत. सदा सरवणकर तर आमदार होते. नगरसेवकांना मी एक प्रस्ताव बघितलेत, कोणाला 40 कोटी पाहिजेत, कोणाला 90 कोटी रुपये पाहिजेत. नगरसेवकांना आम्ही आमदार भिका मागतोय, भिका. आम्हाला आमचं घर नाही बांधायचं, हेच आम्ही लोकांसाठीच म्हणत असतो. 5,000चा वॉल घ्यायला पैसे नाहीत आणि स्मार्ट सिटीच्या नावाखाली रस्ते खोटी बिलं काढून 12-12 कोटी रुपयाचे रस्ते बनवलेत. कंप्लेंट आमच्यात लेखी. लक्ष देते ह्याच्यावरती बंदी आणली पाहिजे. मी स्वतः हायकोर्टात जाणार आहे की जर पाणी देऊ शकत नाही, जर ट्रॅफिक 3-3 तास जागेवरनं हलू शकत नाही, तर तुम्ही नवीन इमारतीच्या ओसी बंद करा, CC बंद करा, परमिशनच बंद करा. जोपर्यंत ठाण्याची पाणी व्यवस्था सुधारत नाही तोपर्यंत नवीन लोक आणतं कशाला? आणि त्याच्यात क्लस्टरची नाटकं. क्लस्टर करा, क्लस्टर करा, क्लस्टर करा. म्हणजे काय? ते यांचा एक बिल्डर आणणार, तो बिल्डरला 60 एकर जमीन देणार, त्याच्याकडनं करोडो रुपये. क्लस्टरचा सर्वे चालतो, त्या सर्वेसाठी एक सर्वेसाठी किती रुपये येतात? हे सर्वे करण्याचं काम जातं कुठल्या एजन्सीला? हा फक्त आणि फक्त भ्रष्टाचाराचा खेळ आहे. क्लस्टर म्हणजे होणार काहीच नाही.